नमस्कार मंडळी. तर आज कोकणातला आपला तिसरा दिवस आणि आता निघालोय कोल्हापूरला. तर कोल्हापूरला जाताना मध्येच हे मार्लेश्वरचं देवस्थान आहे, तर तिथं आलोय. एक गाडी आली पुढे, आणखी एक गाडी मागे आहे आमची. आणि इथं आलोय अक्षरशः नेटवर्क नाही आणि वाटलं नव्हतं इतकं मोठं देवस्थान आहे आणि रस्त्याचं डायरेक्ट एंडिंग इथं. आणि डोंगर दाखव किती मोठे किती उंच आहे. इथं डायरेक्ट शेवटचं टोक म्हटलं तरी झालं डोंगराचं. रस्त्याचंच ना. हो, रस्ता डायरेक्ट एकदम शेवटचं टोक आहे. आणि चला. हे बघ, किती उंच उंच डोंगर आहे आणि इथं आले एवढे पर्यटक पाहून असं आता वाटतंय किती मोठं देवस्थान असं. आणि विशेष असं की रस्त्याने एक पण गाडी मिळाली नाही. जवळजवळ 15 मिनिटाचं रन. आणि हे बघ ना माकडं किती याला. हे बघ. हो चला, इथून परत वरती चढायचं आपल्याला. एवढ्या वरती आपण गाडीतच चढून आलोय, परत वरती चढायला आता. खूप उंच दिसतंय. हा ना, भरपूर उंचावर येते. काय हो, काय झालं? थकलो बाबा, जेवढं चढत आलोय आता 200-400 पायऱ्या, अजून 200-400 पायऱ्या म्हणते वर. हे घामाघूम चालू आहे. लय मजा आली ना. लय मज्जा आली. पण आता कळलं ना आपल्याला आता गेल्यानंतर. हे म्हणतात खूप छान देवस्थान आहे मार्लेश्वराचं. बघू आता वर जाऊन. हा, पण हे सगळे देव असे डोंगरातच जाऊन बसले उंच उंच. तुम्ही तर पूर्ण ओले झाले. हो चलो, अहो भरपूर राहिले चढायचं. चला चला चालेल माग पाय. चल दर्शन दर्शन पूर घाण. मनाच्या इच्छा पूर्ण करा सर्वांना. बघा मंडळी, आलोय मार्लेश्वरच्या डोंगरावर. तर एकदम असं गाभाऱ्यात, कोरून डोंगरात एकदम असा गाभारा बनवलेला आहे. आणि इतके मनकी नाही तर छोटे छोटे कोरून नाही बनवला, गु आहे ती. गुहा आहे का? हा हा, गु येते. हा, हा, किती खतरनाक आहे पण ते. आणि ते बघ इतकं उंच कडा आहे, तिथं जो धबधबा आहे. आता पण पाणी पाझरते त्याला. एवढं उन्हाळ्यात पण पाणी पाझरतंय त्याला पुढं. आणि माकडं दाखव. हे इथं बघा, एवढे छोटे छोटे पिल्लू. उंचावर खूप चढून यावं लागतंय, पण आल्यानंतर खूप भारी वाटलं. आणि वारं पण लय गार आहे. भरपूर येताना फार हे झालं होतं घामाघूम. वरती आल्यावर छान हो, वाटतं. तर मंडळी आपण पण इकडं गणपतीपुळे ते कोल्हापूर प्रवास करत असाल तर मध्ये 10-20 किलोमीटर मध्ये जर आलंय जवळजवळ. नक्कीच मार्लेश्वरला या. हो नक्कीच मार्लेश्वरला या दर्शन घ्यायला. हो, इथं बघा ना किती छान आहे धबधबा. काय धबधबा आहे, धबधब्याचं पाणी येतं इथं. बापरे, किती खतरनाक आहे. एवढं उन्हाळा आहे तरी पण या धबधब्यात पाणी. आणि तो रस्ता असेल का वरती जायला? हा, तिकडं काहीतरी एक छोटंच देवस्थान दिसतंय. तर एवढ्या उंचावर हे बघ ना, एवढ्या उन्हाळ्यात जर पाणी पाणी त्याच्यात किती डेंजर किती आहे ते बघा ना. हो.